राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जेव्हा 9:15 वाजता मोबाईल वाजता टी व्हीवर बघितलं की त्यांचा बारामतीमध्ये येत असताना विमानाचा अपघात झाला आणि त्यांची निधन झाली ही बातमी जेव्हा कळाली त्यावेळेस अक्षरशः जीवात जीव राहिला नाही. अर्जंट येऊन टी पुढं बघितलं तर 30 वाजता, जिकडं बघितलं तिकडं 30 वाजता. हे जेव्हा 8:45 घडले तेव्हा 9 वाजता गाव आमचे कावलगाव हे गाव एकदम निशब्द झाले. धक्का लागला पूर्ण गावाला की असं शक्य कसं झालं. आणि अजितदादा हे थेट बोलणारे नेते होते. त्यांच्याकडे कोणी जर गेलं समजा यश असेल तर हो, जर काम होत नसेल तर कधीच त्यांनी जाग्यावर ऑन दी स्पॉट समजा फोन लावला की काम, अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. आणि त्यांच्या माध्यमातून आमचे वडील रुस्तुमराव रामजी वंजे यांना पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 4 टर्म 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत होते. आमच्या वडिलांची आणि दादाची बरेच वेळेस भेट झाली. वडील आमचे सांगायचे की बुवा अजितदादा म्हणजे दादाच आहे. व्यक्तिमत्वाला आमच्या वंजे परिवार व कावलगाववासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खूप छान.